कनेक्टेड टॉपिक बद्दल डिस्कस करू तर दोन सिंड्रोम आहे तुमचे, एक तर नेफ्रोटिक सिंड्रोम आहे, दुसरा कुशिंग सिंड्रोम आहे. तर नेफ्रोटिक सिंड्रोमच्या पेशंटमध्ये कुशिंग सिंड्रोम दिसू शकतो का? तर दिसू शकतो. तुम्ही वर इमेज बघू शकता, त्या 8 year old ते स्ट्राय वगैरे दिसायले, तर समजा स्टिरॉइड डिपेंडंट नेफ्रोटिक सिंड्रोम आहे. नेफ्रोटिक सिंड्रोमच्या मॅनेजमेंटमध्ये मोस्टली आपण स्टिरॉइड यूज करतो आणि मोस्टली स्टिरॉइडनं राहतात. समजा स्टिरॉइडची ड्युरेशन बरीच असते आणि तुम्ही जर इकडे बघितले कॉजेस ऑफ कुशिंग सिंड्रोम, तर त्याचे कॉजेस काय काय, त्यात एक ग्लुकोकॉर्टिकॉइड्स पण आहे एक्झोजिनस. बाहेरून जर ग्लुकोकॉर्टिकॉइड दिले आपण तरी कुशिंग सिंड्रोम होऊ शकतं, किंवा ACTH दिला ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन तरी होऊ शकतं. तर काय काय कॉज आहेत कुशिंग सिंड्रोमचे? एक तर हायपोथॅलेमिक लिजन आहे तुमचे, इन्क्रीज कॉर्टिकोट्रॉपिक प्रोडक्शन होतं, किंवा पिट्युटरी लिजन असेल, मायक्रोॲडेनोमा मॅक्रोॲडेनोमा, ज्याच्यामुळे ACTH इन्क्रीज होतं, त्या गोष्टीमुळे तुमचं कुशिंग सिंड्रोम होतो. किंवा ACTH इंडिपेंडेंट कॉजेस काय, तर ॲड्रेनल कार्सिनोमा असेल, किंवा ॲडनोमा असेल, किंवा पिगमेंटेड नोडुलर हायपरप्लेजिया, तर ह्या गोष्टीमुळे काय तुमचं कुशिंग सिंड्रोम होतं. आणि लास्टचा कॉज काय, एक्झोजिनस ॲडमिशन ग्लुकोकॉर्टिकॉइड. तर आपण ते हे तुमचं वरी बघू शकता नेफ्रोटिक सिंड्रोम, तर त्याच्या मॅनेजमेंट काय दिलं होतं आपण, ग्लुकोकॉर्टिकॉइड दिलं होतं ना, कधी कधी त्या ग्लुकोकॉर्टिकॉइडमुळे तुमचा कुशिंग सिंड्रोम होऊ शकतात. लक्षात राहू नेफ्रोटिक सिंड्रोम आणि कुशिंग सिंड्रोम. नेफ्रोटिक सिंड्रोमचे मॅनेजमेंट काय, म्हणजे स्टिरॉइड यूज करतो आपण ग्लुकोकॉर्टिकॉइड. आणि इकडे जे इटिओलॉजी कुशिंग सिंड्रोमचे कॉजेस काय काय, त्यात पण हे ग्लुकोकॉर्टिकॉइड ACTH ॲडमिनिस्ट्रेशन पण आहे. ACTH डिपेंडंट कॉजेस आहेत, ACTH इंडिपेंडंट कॉजेस आणि एक्झोजिनस ॲडमिनिस्ट्रेशन आहे.